हॅलो डिअर स्टुडंट्स, कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे हाऊ टू प्रिपेअर द नर्सरी, देन ट्रान्सप्लांटिंग ऑफ राईस, देन इंटरकल्टिवेशन, क्रॉप रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग इन राईस क्रॉप. Now see the next cultivation practices of rice. First cultivation practice, there is manuring and fertilizer application. Manuring means application of organic fertilizers like FIM, compost, etc. This is called as manuring. सेंद्रिय खतं असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. आणि फर्टिलायझर ॲप्लिकेशन म्हणजे केमिकल फर्टिलायझर, दॅट इज कॉल्ड एज रासायनिक खतं. ओके, मॅन्युरिंगमध्ये 10 to 15 tons of FIM, that is called as farm yard manure, शेणखत or compost per hectare is mixed in soil during the preparation of land. At the time of land preparation or at the time of harrowing, the 10 to 15 tons FIM, well rotted FIM or compost is added into the soil, and after that one harrowing is carried out for mixing the manures in soil. Then the recommended fertilizer dose of rice is for local improved varieties. Local improved varieties साठी recommended dose आहे 50, 50 and 25 kg nitrogen, phosphorus and potassium per hectare, and for high yielding varieties 100, 50, 50 kg NPK per hectare. ओके, हाय यील्डिंग व्हरायटीसाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालश हे अप्लाय केलं जातं. In case of local varieties, all quantity of fertilizer should be given at the time of sowing or transplanting. Local variety जर लावत असेल तर full dose of nitrogen, phosphorus and potassium is applied at the time of sowing or at the time of transplanting. But in case of high yielding varieties and late varieties, 75% amount of nitrogen and full dose of phosphorus and potassium is applied at the time of sowing or at the time of transplanting. नत्राचा 75%, 100 किलोमधील 75% नत्र and full dose of phosphorus and potassium is applied at the time of sowing or transplanting, and remaining 25% nitrogen should be applied 1 month after sowing or transplanting of crop. ओके, फर्स्ट डोसमध्ये बेसल डोसमध्ये आपण 75% नायट्रोजन टाकतो आणि फुल डोस ऑफ फॉस्फरस आणि पोटॅशियमचा टाकतो, आणि जो 25% जो नत्राचा डोस राहिलेला आहे तो आपण 1 month आफ्टर सोविंग केल्यानंतर 1 महिन्यानंतर काय करतो, ॲप्लाय करतो. देन remaining 25% nitrogen should be applied 1 month after sowing of crop. Nitrogen should be given through ammonium sulfate to avoid excessive leaching. ओके, नायट्रोजन कोणत्या फॉर्ममध्ये अप्लाय करायचा? इन द फॉर्म ऑफ अमोनियम सल्फेट टू अवॉइड द लिचिंग लॉसेस. लिचिंग म्हणजे काय? जेव्हा आपण फर्टिलायझर टाकल्यानंतर पाणी दिल्यानंतर ते फर्टिलायझर त्या पाण्यामध्ये विरघळतं आणि खाली जातं, जमिनी खाली जातं, ते प्लांट्सला मिळत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज लिचिंग लॉसेस. ओके, जर आपण अमोनिया सल्फेट फॉर्ममध्ये जर युरिया टाकला तर लिचिंग लॉसेस काय होतात? कमी होतात. किंवा नीम कोटेड युरिया असतो तो जर टाकला तर लिचिंग लॉसेस काय होतात? कमी होतात. ओके, दिस द मॅन्युरिंग अँड फर्टिलायझर ॲप्लिकेशन इन राईस क्रॉप. देन सी द इरिगेशन मेथड्स ऑफ स्लो रिलीज ऑफ नायट्रोजन. ओके, आपण राईस एक क्रॉप पाण्यामध्ये लावतो, त्याच्यामुळे जर आपण फर्टिलायझर टाकलं तर ते फर्टिलायझर पाण्यामध्ये मिक्स होऊन लगेच काय होतं, खाली जमिनीमध्ये खाली जातं आणि ते फर्टिलायझर किंवा न्यूट्रिएंट्स त्या प्लांटला अवेलेबल होत नाही. म्हणून आपण किंवा युरिया हा आपण फुल डोस मध्ये कधीच टाकत नाही, कारण तो लगेच प्लांटला अवेलेबल होतो. ओके, आणि तो पूर्ण काळ प्लांटला अवेलेबल होण्यासाठी तो स्प्लिट डोसमध्ये आपण काय करतो, टाकतो. किंवा स्लो रिलीज नायट्रोजन फर्टिलायझर आपण काय करतो, अप्लाय करतो, जेणेकरून जो आपण युरिया किंवा नायट्रोजन टाकलेला आहे तो प्लांटला हार्वेस्टिंगपर्यंत काय होईल, अवेलेबल होईल. ओके, मेथड्स ऑफ स्लो रिलीज ऑफ नायट्रोजन. ओके, स्लो रिलीज नायट्रोजन अप्लाय करण्याच्या मेथड्स काय आहेत? ओके, त्या पाहूयात आपण. फर्स्ट आहे इन्क्युबेशन ऑफ युरिया विथ सॉईल अँड नीम केक. जो युरिया आपण किंवा नत्रट जो टाकणार आहे तो कशाबरोबर इन्क्युबेट करायचा? इन्क्युबेशन विथ सॉईल किंवा नीम केकमध्ये किंवा सॉईलमध्ये मिक्स करून आपण काय करायचं, युरिया अप्लाय करायचा. किंवा यूज ऑफ सल्फर कोटेड युरिया, जो युरिया असतो त्याला सल्फरचं कोटिंग करायचं, जेणेकरून तो स्लोली अवेलेबल प्लांटला होईल. किंवा ॲप्लिकेशन इन रूट झोन ऑफ प्लांट्स, जो आपण फर्टिलायझर नायट्रोजन्स फर्टिलायझर टाकणार आहेत ते प्लांटच्या रूट झोन जवळ टाकलं पाहिजे.
ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये काय होतं, आपण ते फर्टिलायझर कुठेही फेकलं जातं. ओके, रूट्सच्या शेजारी टाकलं जात नाही. टू रिड्यूस द नायट्रोजन लॉसेस ऑर स्लो रिलीज ऑफ नायट्रोजन यू हॅव टू अप्लाय द नायट्रोजन ऑर युरिया इन रूट झोन ऑफ द प्लांटच्या रूट झोन जवळ काय करायचं, फर्टिलायझर अप्लाय करायचं, किंवा पुटिंग फर्टिलायझर्स पिलेट्स 10 सेंटीमीटर डीप इन सॉइल नियर द प्लांट रूट्स, किंवा जे नायट्रोजनस फर्टिलायझर आहे त्याच्या पिलेट्स म्हणजे जशा गोळ्या असतात, ओके, त्या किंवा पेंड असते त्या टाईपमध्ये त्याच्या पिलेट्स तयार करायच्या आणि त्या 10 सेंटीमीटर डीप जमिनीमध्ये काय करायच्या, पुरायच्या नियर टू प्लांट रूट्स. जिथं प्लांटचे रूट्स आहेत तिथं 10 सेंटीमीटर डीप त्या पिलेट काय करायच्या, डीप करून ठेवायच्या, जेणेकरून तो नायट्रोजन त्या प्लांटला अवेलेबल होईल. ओके, दिस आर द डिफरंट मेथड्स ऑफ स्लो रिलीज ऑफ नायट्रोजन. ओके, अलीकडच्या काळामध्ये नीम कोटेड युरिया जास्त शेतकरी वापरायला लागलेले आहेत. जो युरिया आहे त्याला नीमचं कोटिंग केलं जातं. नीम म्हणजे ॲज अ डिरेक्टा इंडिका त्याचं बॉटॅनिकल नेम आहे, नीम म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. ओके, त्याचं कोटिंग केलं जातं. त्याचं कोटिंग केल्यामुळे काय होतं, तो जो नायट्रोजनस लॉसेस आहेत टू लिचिंग थ्रू जे नायट्रोजनस लॉसेस होतात ते कमी होतात आणि तो युरिया किंवा तो नायट्रोजन त्या प्लांटला थ्रूआउट द लाईफ स्पॅन किंवा अप टू द हार्वेस्टिंगपर्यंत त्या प्लांटला अवेलेबल होतो. ओके, दॅट इज द फंक्शन ऑफ नीम कोटेड युरिया. Okay, this is the manure and fertilizer application. Then next point, there is the irrigation management in rice crop. Irrigation management, in the irrigation management, rice is mostly grown in खरीप सीझन आणि खरीप सीझनमध्ये पाऊस असतो, त्याच्यामुळे याला एक्स्ट्रा पाण्याची गरज भासत नाही. आणि मोस्टली राईस क्रॉप हे असं पीक आहे की त्याला सर्वात जास्त पाणी लागतं. ओके, आणि पाण्यामध्येच लावलं जातं ॲज कम्पेअर्ड टू अदर क्रॉप्स. राईस इज अ सेमी ॲक्वॅटिक प्लांट्स. सेमी ॲक्वॅटिक प्लांट मीन्स पाण्यामध्ये किंवा पाण्याव्यतिरिक्त हाफ लाईफ सायकल पाण्यामध्ये जाते, हाफ लाईफ सायकल विदाउट वॉटर. ओके, दॅट इज कॉल्ड अ सेमी ॲक्वॅटिक प्लांट अँड रिक्वायर्ड अबंडंट सप्लाय ऑफ वॉटर. ओके, जास्त प्रमाणात पाणी लागतं. पाणी साचून राहिलं तरी ह्या पिकाला काहीही फरक पडत नाही किंवा कोणताही डॅमेज होत नाही. देन फॉर बेटर ग्रोथ ऑफ क्रॉप अँड इल्ड प्रॉपर वॉटर मॅनेजमेंट इज नेसेसरी. चांगलं उत्पन्न आणि ग्रोथ होण्यासाठी वॉटर मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे ह्या पिकामध्ये. द वॉटर रिक्वायरमेंट इज हाय ड्युरिंग द इनिशियल पिरियड ऑफ द ग्रोथ. जेव्हा इनिशियल पिरियड म्हणजे आपण सीडलिंग लावल्यानंतर जेव्हा टिलरिंग स्टेज म्हणजे फुटवे येतात त्या स्टेजला पाण्याची खूप गरज असते ह्या पिकाला. इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ऑफ द क्रॉप्स. ओके, इरिगेशन कोण क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्था ज्या असतात त्या अवस्थेला पाणी दिलं पाहिजे. जर ह्या अवस्थेला पाणी दिलं नाही तर प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होत नाही आणि इल्ड खूप कमी मिळतं. ओके, क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस कोणकोणते आहेत? देर आर 4 इम्पॉर्टंट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ऑफ राईस क्रॉप. फर्स्ट वन इज टेलरिंग स्टेज, सेकंड वन इज इंटरनोड इलॉंगेशन स्टेज, third one is boot leaf stage, and fourth one is a flowering stage. These are the most important critical growth stages of the rice crops. ह्या स्टेजला त्या पिकाला पाणी दिलं गेलं पाहिजे. टिलरिंग स्टेज म्हणजे काय? फुटवे येण्याची अवस्था. ओके, ही 20 ते 30 दिवसांनी ट्रान्सप्लांटिंग केल्यापासून किंवा लागवडीपासून 20 ते 30 दिवसांनी ही स्टेज येते, टिलरिंग स्टेज. देन इंटरनोड इलॉंगेशन स्टेज म्हणजे इंटरनोडचं विस्तार होण्याची अवस्था असं आपण म्हणतो. देन बूट लीफ स्टेज म्हणजे पाणी येण्याची वेळ. ओके, बूट लीफ स्टेज म्हणजे लास्ट जे लीफ आहे प्लांटचं त्याच्यातून काय होतो, जे पॅनिकल असतं ते बाहेर येतं त्या लीफमधून. दॅट इज कॉल्ड एज फ्लॅग लीफ स्टेज किंवा बूट लीफ स्टेज असं म्हटलं जातं. ह्या इमेजमध्ये दिलेले आहे बघा, दिस इज द बूट लीफ स्टेज. ओके, हे प्लांटचं अप्पर आणि लास्ट लीफ आहे. ओके, ह्या लीफमधून काय येतं, पॅनिकल बाहेर येतं. ओके, हे बघा पॅनिकल बाहेर आले, दॅट इज कॉल्ड एज फ्लॅग लीफ स्टेज किंवा बूट लीफ स्टेज असं म्हटलं जातं. अँड लास्ट वन इज फ्लावरिंग स्टेज. आणि ह्या लीफमधून फ्लॅग लीफमधून जेव्हा पॅनिकल बाहेर येतात आणि त्याला फ्लावर्स लागतात, दॅट इज कॉल्ड एज फ्लावरिंग स्टेज. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ऑफ राईस क्रॉप. Among these, flowering stage required maximum quantity of water and stress of moisture at this stage adversely affects the yield. ओके, या 4 मेथडमध्ये फ्लावरिंग स्टेजला पाणी देणं हे खूप गरजेचं आहे. जर ह्या स्टेजला पाणी दिलं नाही तर उत्पन्न खूप कमी येतं. इन केस ऑफ ट्रान्सप्लांटेड पॅडी
water is allowed to stand in the field at the depth 2 to 5 centimeter up till the duff stage of crop. ओके, जो ट्रान्सप्लांटेड राईस आहे ज्याच्यामध्ये आपण पडलिंग करून राईस सीडलिंग्स लावतो, ओके, अशा ट्रान्सप्लांटेड राईसमध्ये पाणी साचून जेवढं पाणी साचून राहील तेवढं चांगलं. 2 ते 5 सेंटीमीटर एवढं काय करायचं त्या शेतामध्ये पाणी साचून ठेवायचं अप टू द डफ स्टेज. डफ स्टेज म्हणजे ग्रेन फॉर्मेशन किंवा ग्रेन फिलिंग स्टेजपर्यंत. Then water is withdrawn from rice field 15 days before harvesting to encourage quick and uniform maturity of grains. ओके, आणि हार्वेस्टिंगच्या 15 दिवस अगोदर पाणी साठवून द्यायचं नाही. जे साठलेलं पाणी आहे ते काय करायचं, बाहेर काढायचं, जेणेकरून युनिफॉर्म आणि क्विक काय होईल, मॅच्युरिटी होईल ग्रेनची क्विक मॅच्युरिटी होणे, युनिफॉर्म आणि लगेच होण्यासाठी पाणी साठवून द्यायचं नाही. ओके, दिस इज द इरिगेशन मॅनेजमेंट इन राईस क्रॉप. Then next point, there is the harvesting and threshing. Harvesting, in the harvesting, the paddy crop is harvested when the ears are nearly ripe but the straw is still slightly green in color. Okay, सर्व पिकांचे आपण हार्वेस्टिंग कसं करतो, ज्याच्या मॅच्युरिटी स्टेजनुसार करतो. मॅच्युरिटी स्टेज म्हणजे जेव्हा ह्या पिकाचं जे इयर हेड असं त्याला पॅनिकल म्हणतात. ओके, ते पॅनिकल पूर्णपणे काय होईल, राईप होईल आणि पूर्णपणे ड्राय होईल, पण जो स्ट्रॉ आहे, जे स्टेम आहे ते स्लाइटली ग्रीनिश कलरचे असले पाहिजे, डार्क नाही, स्लाइटली ग्रीनिश कलरचे असेल तेव्हा काय केलं जातं, हार्वेस्टिंग केलं जातं. द हार्वेस्टिंग ऑफ राईस शुड बी डन ॲट राईस स्टेज ऑफ मॅच्युरिटी बिकॉज डिलेड हार्वेस्टिंग रिझल्ट इन ग्रेन शेडिंग अँड अफेक्टिंग द मिलिंग क्वालिटी. ओके, राईस या पिकाचं हार्वेस्टिंग प्रॉपर मॅच्युरिटी स्टेजला केलं पाहिजे. जर डिलेड उशिरा हार्वेस्टिंग केलं तर काय होतं, शेडिंग ऑफ ग्रेन्स काय होतात, गळून पडतात आणि गळून पडल्यामुळे आणि इट अफेक्ट्स द मिलिंग क्वालिटी असो अफेक्ट करतात. द अर्ली व्हरायटीज मॅच्युअर्स विदिन 120 डेज, मीडियम 135 डेज अँड लेट 150 डेज आफ्टर सोईंग. ओके, ज्या अर्ली व्हरायटीज असतात, हळव्या व्हरायटी जाती म्हणतो आपण, त्या 120 दिवसांनी मॅच्युअर होतात. ज्या मीडियम आहेत ते 135 दिवसांनी आणि जे लेट उशिरा पक्व होणारे त्या 150 दिवसांनी काय होतात, मॅच्युअर होतात. The crop is harvested by cutting close to the ground level with the help of sickle. ओके, सिकलच्या सहाय्याने जसं आपण व्हीट गहूचं हार्वेस्टिंग करतो तसं काय करायचं, प्लांट्स कट क्लोज टू दी ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ सिकल. आफ्टर दॅट द प्लांट्स आर ड्रायड इन द फील्ड फॉर 1 to 2 days देन टायर्ड इन टू बंडल्स. ओके, हार्वेस्टिंग कट केल्यानंतर प्लांट्स काय करायचे, ड्राय करायचे फॉर 1 to 2 days, 1 ते 2 दिवस काय करायचे, ड्राय करायचे आणि ड्राय केल्यानंतर त्याचे बंडल्स बांधायचे. द बंडल्स आर देन कॅरीड टू द थ्रेशिंग यार्डमध्ये ते बंडल्स कॅरी किंवा ट्रान्सफर करायचे. देन थ्रेशिंग इज डन आयदर बाय बिटिंग विथ स्टिक्स और बाय ट्रॅम्पलिंग अंडर फीट ऑफ बुलॉक्स और विथ द हेल्प ऑफ पॉवर थ्रेशर. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, थ्रेशिंग करायचं. थ्रेशिंग म्हणजे मळणी असं आपण म्हणतो. मळणी कशी करायचे, बिटिंग विथ स्टिकच्या सहाय्याने करायचे किंवा ट्रॅम्पलिंग अंडर द फीट ऑफ बुलॉक्स. ओके, बैलांच्या पायाखाली काय करायचे, मळणी करायची किंवा विथ द हेल्प ऑफ पॉवर थ्रेशर. ओके, खूप वर्षापूर्वी पॅडीचं थ्रेशिंग हे ट्रॅम्पलिंग अंडर द फीट ऑफ बुलॉक्स थ्रू करायचे, पण अलीकडच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर थ्रेशर डेव्हलप झालेले आहेत. बाय युझिंग द पॉवर थ्रेशर पॅडीचं थ्रेशिंग केलं जातं. थ्रेशिंग कॅन ऑल्सो डन बाय बिटिंग द बंडल्स ऑन रेज्ड वुडन प्लॅटफॉर्म. ओके, ही एक मेथड मोस्टली वापरली जाते जर कमी प्रमाणात जर आपण राईस हे पीक लावले असेल. ओके, तर ही मेथड वापरली जाते. जे स्ट्रॉ आहे तो स्ट्रॉ काय केलं जातो, वुडन जो प्लॅटफॉर्म आहे किंवा दगड आहे त्याच्यावरती ते स्ट्रॉ काय केलं जातं, आपटला जातो आणि त्याच्यातून ग्रेन्स काय केले जातात, सेपरेट केले जातात. ओके, बिटिंग द बंडल्स ऑन रेज्ड वुडन प्लॅटफॉर्म्स. द मटेरियल इज विनोड फॉर सेपरेटिंग द ग्रेन्स फ्रॉम द चाफ्ट. ओके, थ्रेशिंग झाल्यानंतर विनोइंग केलं जातं फॉर सेपरेटिंग द चाफ मटेरियल फ्रॉम द ग्रेन्स. ओके, दिस इज द हार्वेस्टिंग, थ्रेशिंग अँड विनोइंग ऑफ राईस क्रॉप. इमेजमध्ये मी दाखवलेलं आहे बघा इथं, हार्वेस्टिंग ऑफ राईस क्रॉप बाय कटिंग क्लोज टू ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ सिकल. आणि याच्यामध्ये हे पॉवर थ्रेशर आहे, हे हार्वेस्टिंगही करतात आणि थ्रेशिंग आणि विनोइंग हे तिन्ही टाईपचे ऑपरेशन एकाच मशीनमध्ये होतात. ओके, जशी व्हीट गव्हाची हार्वेस्टिंग मशीन असते त्या टाईपमध्ये सेम राईसची हार्वेस्टिंग मशीन असते. त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग पण होतं, विनोइंग पण होतं आणि थ्रेशिंग पण होतं. Then average yield of rice crop.
for average yield of local varieties, but it is rain fed, it gives 10 to 15 quintal per hectare yield. Then local varieties irrigated, it gives 20 to 25 quintal per hectare. Then high yielding varieties as a rain fed 25 to 30 quintal per hectare, and high yielding varieties as irrigated, it gives 40 to 50 quintal per hectare. एवढं उत्पन्न मिळतं आपल्याला लोकल व्हरायटीज इरिगेटेड आणि रेनफेड, आणि हाय यील्डिंग व्हरायटीज इरिगेटेड आणि रेनफेड. ओके, हाय यील्डिंग व्हरायटीज इरिगेटेड आहेत त्यांच्यापासून आपल्याला जास्त उत्पन्न मिळतं 40 to 50 क्विंटल पर हेक्टर ॲज कम्पेअर टू लोकल व्हरायटीज और हाय यील्डिंग व्हरायटीज एज अ रेनफेड क्रॉप. ओके, दिस द ॲव्हरेज यील्ड ऑफ राईस क्रॉप. Then next point, these are the different cultivation practices of rice. And then next point, that is the quality aspect of rice. Okay, quality कशी असली पाहिजे राईस ग्रेनची. ओके, चांगली जर क्वालिटी असेल तर त्याला मार्केटमध्ये जास्त प्राईज मिळते आणि शेतकऱ्यांना जास्त नेट प्रॉफिट होतं. क्वालिटी ॲस्पेक्टमध्ये फर्स्ट क्वालिटी दॅट इज मार्केटिंग क्वालिटी कशी पाहिजे. गुड क्वालिटी राईस फेच गुड प्राईज इन द मार्केट. ओके, चांगल्या क्वालिटीचा जर राईस असेल तर त्याला मार्केटमध्ये जास्त प्राईज मिळते. मार्केटिंग क्वालिटी ऑफ राईस इज डिटरमाइंड बाय वेदर द ग्रेन इज फाईन, मीडियम आणि बॉल्ड. ओके, फाईन म्हणजे मीडियम आणि बोल्ड. बोल्ड म्हणजे जास्त जाड असणारे ग्रेन्स, मीडियम आणि फाईन कमी जाडीचे ग्रेन्स, याच्यानुसार त्याला मार्केटिंग क्वालिटी मिळते. किंवा रॉ और पॅरबॉइल्ड आहे का, किंवा मशीन मिल्ड और हँड पॉन्डेड. ओके, कसे आहे त्याच्यानुसार त्याला प्राईज मार्केटमध्ये प्राईज मिळते. देन कुकिंग क्वालिटीमध्ये काय काय असलं पाहिजे. ॲरोमा और सेंट ऑन कुकिंग. ओके, त्याचा वास, सुवास असं आपण म्हणतो, भात शिजवल्यानंतर त्याचा वास चांगला आला पाहिजे. द ॲबिलिटी ऑफ ग्रेन रिमेनिंग सेपरेट अँड नॉट बिकमिंग पास्टी आफ्टर कुकिंग. ओके, भात शिजवल्यानंतर ते ग्रेन्स कसे पाहिजे, त्याचे सेपरेट पाहिजे, की ते ग्रेन्स न चिकटतात, ते ग्रेन्स सेपरेट पाहिजे. अशा ग्रेन्सला जास्त डिमांड आहे मार्केटमध्ये, अशा राईसला. टाईम रिक्वायर्ड फॉर कुकिंग. ओके, तो भात लगेच शिजला पाहिजे, लगेच शिजणारा भात असेल, दिस द कुकिंग क्वालिटी ऑफ राईस. देन क्वांटिटी ऑफ वॉटर ॲब्सॉर्ब ड्युरिंग कुकिंग अँड इन्क्रीज इन व्हॅल्यूम. ओके, जेव्हा आपण भात शिजाय घालू तेव्हा त्याची ॲब्सॉर्बिंग ॲबिलिटी, ओके, जास्तीत जास्त त्याने पाणी काय केलं पाहिजे, ॲब्सॉर्ब केलं पाहिजे. अँड इन्क्रीज इन व्हॅल्यूम, त्याचं जो व्हॅल्यूम आहे किंवा साईज आहे ते काय केलं पाहिजे, इन्क्रीज केली झाली पाहिजे. दिस आर द कुकिंग क्वालिटी ऑफ राईस. ओके, ॲरोमा असला पाहिजे, ग्रेन त्याचे सेपरेट झाले पाहिजे भात शिजवल्यानंतर, नंतर त्याला टाईम कमी कालावधीमध्ये तो भात शिजला पाहिजे. आणि वॉटर ॲब्सॉर्बिंग क्वालिटी. देन न्यूट्रिशनल क्वालिटी. The nutritive value of rice, which depends upon the protein, fats, vitamins and mineral content of rice. The loss of nutrients is more in milled and polished rice than hand pounded rice. Therefore, hand pounded rice is more nutritious than milled rice. Milling, ओके, मिल्ड और पॉलिश्ड राईस म्हणजे काय, त्याच्यावरचं जेव्हा टर्फल जेव्हा आपण जेव्हा काढत असतो तेव्हा काय होतं, त्याच्यामधील जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचा लॉस होतो. इट इज कॉल्ड एज मिल्ड राईस किंवा पॉलिश्ड राईस. किंवा काही जे राईस ग्रेन्स असतात त्याचं काय केलं जातं, पॉलिश केले जातात फॉर व्हाईटनिंग. ओके, तो तांदूळ व्हाईट दिसण्यासाठी किंवा त्याला चकाकी येण्यासाठी त्याला पॉलिश केला जातो. ओके, आणि जेव्हा हे पॉलिश करू तेव्हा त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण काय होतं, कमी होतं. म्हणून हँड पाउंडेड म्हणजे हँड पाउंडेड जो राईस असतं त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण जास्त असतं ॲज कम्पेअर टू मिल्ड राईस ऑर पॉलिश्ड राईस. ओके, then next quality aspect is fineness of grains is indicated by high length breadth into ratio and small size fine rice fetches higher price. Okay, fineness of grains म्हणजे जे स्मॉल साईजच्या राईस ग्रेनच्या ज्या व्हरायटी आहेत त्यांना जास्त मार्केटमध्ये डिमांड आहे ॲज कम्पेअर टू बोल्ड और कोर्स व्हरायटीज. Raw rice get brokened after milling while parboiled rice remains unbrokened after milling and फेचेस बेटर प्राईस. ओके, जो रॉ राईस आहे तो काय होतं, ब्रोक होतो आफ्टर मिलिंग नंतर. अँड व्हाईल पॅरबॉइल्ड राईस रिमेन्स अनब्रोकन्ड आफ्टर द मिलिंग. ओके, आणि जो पॅरबॉइल्ड राईस आहे तो काय होत नाही, ब्रोकन होत नाही आफ्टर मिलिंग केल्यानंतर. ओके, देन मशीन मिल्ड अँड पॉलिश्ड राईस गेट गुड प्राईस कम्पेअर टू हँड पाउंडेड राईस. ओके, जो मशीनने आपण राईस मिल केलेला आहे किंवा पॉलिश केलेला आहे
गेट गुड प्राईज ॲज कम्पेअर टू हँड पाउंडेड राईस. ओके, पॉलिश केल्यामुळे त्या राईसला किंवा त्या ग्रेन्सला चकाकी आल्यामुळे त्याला मार्केटमध्ये जास्त प्राईज मिळतात, जास्त किंमत मिळते ॲज कम्पेअर टू हँड पाउंडेड राईस. ओके, जो मशीन मिल्ड राईस आहे किंवा पॉलिश्ड राईस असं आपण म्हणतो. ओके, याला काय होतं, बाहेरचं जे आउटर कव्हरिंग काढल्यामुळे त्याचे ग्रेन्स काय दिसतात, व्हाईटिश दिसतात किंवा चकाके आल्यासारखे दिसतात. ओके, चकाके आल्यामुळे ह्या ग्रेन्सला किंवा अशा राईसला मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे ॲज कम्पेअर टू जे हाताने आपण हातसडीचा भात असं आपण म्हणतो, त्याच्यापेक्षा याला जास्त मार्केटमध्ये किंमत मिळते. ओके, दिस द क्वालिटी आस्पेक्ट्स ऑफ राईस. मार्केटिंग क्वालिटी बघितली आपण, कुकिंग क्वालिटी बघितली, न्यूट्रिशियस क्वालिटी पाहिली. ओके, दिस इज द क्वालिटी आस्पेक्ट ऑफ राईस. ओके, दिस इज द डिफरंट कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ राईस क्रॉप. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट पेस्ट अँड डिसीजेस ऑफ राईस क्रॉप पाहणार आहोत. थँक्यू.